नमस्कार मित्रांनो, भाजपाचे नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। आमच्याच सरकारच्या नगरविकास खात्याने नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम केले आहे, असा गंभीर आरोप नाईक यांनी केला आहे। गप्प राहण्यासाठी मी मंत्रीपद स्वीकारलेले नाही, नवी मुंबईकरांचे भूखंड परत करा अशी मागणीही त्यांनी केली आहे। त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शिंदे गटाचे नेते गणेश नाईक यांच्यावर टीका करत आहे। असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यावर पलटवार केला आहे। यांच्या घरामध्येच 2 मुलं आणि स्वतः माझी झालेली आहेत। त्यांनी मला किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी कन्याची भाषा करू नये। त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे। त्यांना या सर्व गोष्टींचा विसर पडलेला असेल आणि त्यांना जास्त खुमखुमी असेल तर त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उभे राहावे, असा जोरदार पलटवार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे। तसेच गणेश नाईक यांनी कल्याण किंवा ठाणे या कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून उभे राहावे। त्यांना खुलं आव्हान आहे, त्यांनी जिथे उभे राहायचे आहे तिथे राहावे। डॉक्टर श्रीकांत शिंदे तुमच्या विरोधात उभा राहील, असे खुले आव्हानही श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले आहे। त्यानंतर आता गणेश नाईक नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।